नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, केटेचम कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग। आपण मागच्या लेक्चरला परराष्ट्र धोरण या पहिल्या प्रकरणामध्ये परराष्ट्र धोरणाचे निर्धारक घटक पाहिले, ज्याच्यात आपण भौगोलिक तत्वे, औद्योगिक विकास, ऐतिहासिक तत्वे, लष्करी शक्ती, राजकीय व्यवस्था या निर्धारक घटकांचा एक प्रकारे अभ्यास केला। आता आपण पुढचे निर्धारक घटक जे आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। परराष्ट्र धोरण निर्धारक घटक यामध्ये आज आपण बघणार आहोत राजकीय नेतृत्व। परराष्ट्र धोरण आखण्यात देशाच्या राजकीय नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका असते। सरकार प्रमुख म्हणून ब्रिटन व भारतात पंतप्रधान, जर्मनीत चान्सलर, रशिया व अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष धोरण ठरवतात। याशिवाय त्या देशातील परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, व्यापार मंत्री इत्यादी राजकीय नेतेही धोरण ठरवण्यात सहभागी असतात। परिस्थितीचे अवलोकन करून निर्णय घेण्याची जबाबदारी राजकीय नेतृत्वावर असते। त्यामुळेच नेत्यांची निर्णय क्षमता, कार्यक्षमता, त्यांची मानसिकता, त्यांची विचार प्रणाली, जागतिक राजकारणाचे त्यांचे आकलन आणि त्याविषयीचा त्यांचा दृष्टिकोन या सर्वांचा प्रभाव अपरिहार्यपणे देशाच्या परराष्ट्र धोरणावर पडतो। हिटलरच्या आक्रमकतेने जर्मनीच्या तर चर्चिलच्या कणखरतेने इंग्लंडच्या परराष्ट्र धोरणास महायुद्ध काळात दिशा दिली गेली। आंतरराष्ट्रीय कायदा, न्याय तसेच वसाहतवाद इत्यादी विषयीच्या नेहरूंच्या विचारांचे प्रतिबिंब भारताच्या परराष्ट्र धोरणात पडलेले दिसते। नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव स्वातंत्र्योत्तर भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या ढाच्यावर पडलेला दिसतो। राष्ट्राध्यक्ष ट्रूमन आणि परराष्ट्र मंत्री डलस या जोडीने दुसऱ्या महायुद्धोत्तर अमेरिकी परराष्ट्र धोरणाची चौकट ठरवली। राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि सुरक्षा सल्लागार किसिंजर यांनी 70च्या दशकातील अमेरिकेच्या चीन विषयक धोरणास नवीन दिशा दिली। अणुचाचण्यांनंतर रसातळाला पोहोचलेले भारत-अमेरिका संबंध सुधारून या दोन देशांदरम्यान अभूतपूर्व असे मैत्रीचे युग सुरू करण्यात भारतीय परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि अमेरिकी उपराष्ट्र मंत्री टॅलबॉट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। गुजराल आणि वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत विविध अडचणींवर मात करून पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे धोरण सातत्याने राबवले गेले। लोकशाही देशांमध्ये धोरणविषयक निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार राजकीय नेतृत्वाकडे असल्यामुळे परराष्ट्र धोरणातील कोंडी फोडण्याचे काम नेत्यांच्यामुळे घडून आलेले दिसते। दुसरं निर्धारक घटक आहे नोकरशाही। सरकारच्या धोरणांमध्ये नोकरशाहीचा सहभाग मोठा असतो। अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जरी लोकशाही देशात राजकीय नेतृत्वाकडे असला तरी नेत्यांना निर्णयप्रत नेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत नोकरशाही करीत असते। बहुतांश देशात नोकरशाहीमध्ये परराष्ट्र सेवा हा एक स्वतंत्र विभाग असतो। स्पर्धात्मक परीक्षांमधून निवडले गेलेले अधिकारी परराष्ट्र सेवेत म्हणजे फॉरेन सर्व्हिसमध्ये काम करीत असतात। माहितीचे संकलन आणि विश्लेषण ही या अधिकाऱ्यांची प्रमुख जबाबदारी असते। परराष्ट्र विभागातील अधिकारी देशात राहून तसेच परदेशातील दूतावासांमध्ये काम करून परराष्ट्र धोरणास आवश्यक त्या माहितीचे संकलन करीत असतात। याशिवाय उच्च पदावरील अधिकारी नेत्यांना सल्ला देण्याची जबाबदारी देखील पार पाडत असतात। नोकरशाही बहुतेक वेळा अनामिक राहून काम करते। एखाद्या धोरणात्मक निर्णयात नोकरशाहीचे योगदान किती
असे निश्चितपणे कधी सांगता येत नसले तरी अनेकदा ते योगदान कळीचे असते हे नक्कीच. या दोन निर्धारक घटकांवरून आपल्या लक्षात येतो की देशादेशांमधलं जे काही परराष्ट्र धोरण आहे त्यात फरक असतो. आणि त्याचं कारणच हे आहे की धोरण निर्धारक व पुढारी आपल्या कल्पना, विचारधारा व उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे परराष्ट्र धोरण निर्धारित करीत असतात. परंतु सर्व देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या प्रक्रियेत मात्र साम्य आढळते. परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये शासन प्रमुख, परराष्ट्र मंत्री व त्या खात्याच्या मंत्रालयातील सचिव, उपसचिव व अन्य अधिकारी तसेच राजकीयदृष्ट्या कायदेमंडळाचाही त्यात समावेश करावा लागतो. परराष्ट्र धोरण ठरवण्यात शासन प्रमुखांचे महत्त्वाचे स्थान असते. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष स्वतःच परराष्ट्र धोरण ठरवित असतो. संसदीय पद्धतीत परराष्ट्र मंत्री पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतो, तर कधी पंतप्रधान स्वतः देखील निर्णय घेत असतात. जेव्हा शासन प्रमुखास परराष्ट्र धोरणाबाबत विशेष अशी आस्था नसते त्यावेळी परराष्ट्र मंत्री किंवा सचिवांचे महत्त्व वाढते. उदाहरणार्थ अमेरिकेचे प्रेसिडेंट आयझेनहॉवर यांच्या कार्यकालात परराष्ट्र सचिव जॉन फॉस्टर डलिस यांचे महत्त्व वाढले होते. साम्यवादी राष्ट्रांमध्ये मात्र पक्ष सचिवाचे स्थान महत्त्वाचे असते. तेथील पक्षांचे प्रेसिडियमच परराष्ट्र धोरणाबाबत निर्णय घेत असते. धोरण निर्धारक अधिकृतरित्या निर्णय घेत असतात. लोकतंत्र पद्धतीत धोरण निर्धारक अधिकार संपन्न असतात. परंतु काही राज्यांमध्ये निर्णय घेणाऱ्या सत्तेची केंद्र शोधून काढणं कठीण ठरते. परराष्ट्र धोरणाचा प्रवाह लक्षात घेण्यासाठी विद्यार्थी वर्ग, औद्योगिक संघटना, सैन्य, धर्मसंस्था, राजकीय पक्ष, व्यावसायिक संस्था इत्यादींचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. याच्यानंतर पुढचे निर्धारक घटक आहे अर्थकारण. देशाच्या अर्थकारणाचे परिणाम अपरिहार्यपणे त्याच्या परराष्ट्र धोरणावर होत असतात. अर्थव्यवस्थेचे स्वरूप कसे आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारात त्या देशाचे स्थान काय आहे, कोणत्या उत्पादनांसाठी अथवा तंत्रज्ञानासाठी एखादा देश बाहेरील देशांवर अवलंबून आहे, इत्यादी गोष्टींमुळे परराष्ट्र धोरण प्रभावित होत असते. 1967 ते 68 यामध्ये दुष्काळ आणि भीषण अन्न टंचाईमुळे अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर धान्य आयात करणे भाग पडल्यामुळे काही काळ भारताने अमेरिकेच्या व्हिएतनाममधील आक्रमणाविरुद्ध उघड टीका करणे टाळले होते. भारतास स्वातंत्र्य मिळाले तेव्हा स्वाभाविकपणेच त्यांचे संबंध इंग्लंडशी आणि त्यामुळे अमेरिकेशी अधिक चांगले होते. तर सोव्हिएत संघाशी फारसे संबंधच प्रस्थापित झालेले नव्हते. परंतु पंचवार्षिक योजना, राष्ट्रीयकरण, मूलभूत उद्योगांतील सरकारी गुंतवणुकीस प्राधान्य अशा आर्थिक विकासाचा मार्ग भारताने ठरवला. तेव्हा इंग्लंड अमेरिकेचे हितसंबंध आडवे येऊन त्यांनी मदत देणे नाकारले. तर याच कारणांमुळे सोव्हिएत संघाने मदतीचा हात पुढे केला. 1955चा भिलाई पोलाद प्रकल्पाचा करार आणि 1962चा मिग विमान खरेदीचा करार यातून पुढे भारत आणि सोव्हिएत संघादरम्यान मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. 18व्या आणि 19व्या शतकातील युरोपीय वसाहतवादाचे प्रमुख कारण आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बाजारपेठांवरील वर्चस्व हेच होते. 1991 मध्ये इराकने कुवेतवर कब्जा करण्यामागे तसेच त्यावेळी सौदी अरेबियाने अमेरिकेस पाठिंबा देण्यामागे तेलाचे अर्थकारण असल्याचे मानले जाते. त्याचप्रमाणे 2002 मधील अमेरिकेच्या इराकवरील हल्ल्यामागेही तेलाच्या अर्थकारणाचेच रहस्य असल्याचे अनेक जण मानतात. शीतयुद्धाच्या काळात
साम्यवादी आणि लोकशाही देशांमधील राजकीय संबंध अस्तित्वात नव्हते, तेव्हा त्यांच्यातील आर्थिक व्यापारी देवाणघेवाणही नसल्यातच जमा होती. भारतीय अर्थकारणात 1991 पासून उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर दशकभरातच प्रामुख्याने अर्थकारण आणि व्यापाराच्या मुद्द्यांवरून भारतात आग्नेय आशिया देश, इस्रायल, चीन, अमेरिका यांच्याशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. अर्थकारणाला आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच महत्त्वाचे स्थान राहिलेले आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे गेल्या दशकात अर्थकारण आणि परराष्ट्रकारण यांचे संबंध अधिकच गहिरे झाल्याचे आपल्याला दिसून येते. राष्ट्रीय हितसंबंधांचा विचार करताना आर्थिक मुद्दे हे सुरक्षाविषयक मुद्द्या इतकेच महत्त्वाचे आहे, किंबहुना अर्थकारण हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे अलीकडेच मानले जाऊ लागले. अशा पद्धतीने अर्थकारण सुद्धा परराष्ट्र धोरणावर प्रभाव पाडताना दिसून येतो. पुढचे परराष्ट्र धोरण निर्धारक घटक आहे राजनयज्ञांची गुण वैशिष्ट्य. राज्याचे परराष्ट्र धोरण राजनयज्ञांच्या गुणांवरूनही ओळखले जाते. कुशल व गुणसंपन्न राजनयज्ञांना राष्ट्रहिताची स्पष्ट जाणीव असते. राज्यामधील उपलब्ध साधनांचा राष्ट्रीय हिताची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कुशलतेने राजनयज्ञ उपयोग करीत असतात. राजनयज्ञांनी सहकार्यात्मक व संघर्षात्मक अशा दोन्ही हितसंबंधांना सामावून घेण्यातच त्यांचे कौशल्य दिसून येते आणि या कौशल्यपूर्ण कृतीच्या आधारेच आपलं राष्ट्रहित साध्य करण्याची क्षमता त्यांच्यात असते. पुढचा निर्धारक घटक आहे विधिमंडळ. आधुनिक काळात कायदेमंडळांना किंवा विधिमंडळांना परराष्ट्र धोरणाच्या निर्धारणात महत्त्वाचे स्थान असते. सत्ता विभाजनावर आधारित शासन पद्धतीमध्ये कायदेमंडळ परराष्ट्र धोरणाच्या निर्धारणात भाग घेत असते. उदाहरणार्थ अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाच्या परराष्ट्रविषयक धोरणावर सिनेटचे नियंत्रण असते. इतर लोकतांत्रिक शासन पद्धतीमध्येही शासनाने इतर राज्यांशी केलेले करार, संधी वगैरे विधिमंडळात चर्चेसाठी व मतदानासाठी ठेवले जातात. परंतु सोव्हिएत संघामध्ये सुप्रीम सोव्हिएत या तेथील कायदेमंडळाला अधिकार असला तरी हे मंडळ वास्तविक सत्ताधारी असत नाही. तेथील सर्व सत्ता ही साम्यवादी पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये केंद्रित झालेली असते. म्हणजे विधिमंडळाचा जरी धोरण निर्धारणात सहभाग असला तरी त्या देशातील शासन पद्धती ही लोकशाही आहे की साम्यवादी आहे, सर्वंकष आहे की इतर कोणत्या प्रकारची असेल, तर त्या शासन पद्धतीचा प्रभाव जो आहे तो त्या परराष्ट्र धोरण निर्धारक घटकांवर पडताना आपल्याला दिसून येतो. पुढचा निर्धारक घटक आहे लोकसंख्या व लोकमत. परराष्ट्र धोरण निर्धारक घटकांमध्ये लोकसंख्येचा विचार करणं आवश्यक आहे. भारत व चीन यांच्या विशाल लोकसंख्येमुळे आशियाच्या राजकारणात त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. या उलट फ्रान्सची लोकसंख्या पहिल्या महायुद्धानंतर कमी झाल्यामुळे जागतिक राजकारणात फ्रान्सचे महत्त्व कमी झाले आहे. दोन्ही महायुद्धांमध्ये फ्रान्सचे जास्त सैनिक मारले गेले त्याचा हा परिणाम होय. परंतु जास्त लोकसंख्या देखील परराष्ट्र धोरणावर विपरीत परिणाम घडवून आणत असते. अन्नधान्य व आर्थिक मदतीसाठी बड्या राष्ट्रांची मदत घेणे अशा राष्ट्रांना अपरिहार्य असते. बडी राष्ट्रे अशा वेळी मदत घेणाऱ्या राष्ट्रांच्या परराष्ट्र धोरणाला नियंत्रित करीत असतात. राष्ट्राला लोकसंख्येची आवश्यकता असते, परंतु लोक परिश्रम करणारे, सुशिक्षित व कार्यकुशल असणे आवश्यक असते. त्यातच लोकमत ही संकल्पना सुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. लोकमताचा प्रभाव पहिल्या महायुद्धानंतर परराष्ट्र धोरणावर पडू लागला. परराष्ट्र धोरण निर्धारित करताना
शासनास लोकमताचा आदर राखावा लागतो. परंतु लोकमतानुसार परराष्ट्र धोरण निर्धारणात प्रत्यक्षात अनेक अडथळे निर्माण होतात. परराष्ट्र धोरणाबाबत सर्वसामान्य लोकांना विशेष माहिती नसते. त्यामुळे धोरण निर्धारकांपुढे लोकमतास कितपत महत्त्व दिले जावे हा प्रश्न सतत उभा राहतो. लोकमताबाबत परस्पर विरोधी विचार देखील आढळतात. एखाद्या प्रश्नावर जनतेचे निश्चित मत जाणून घेणे इतके सोपे नाही, ते कठीण असते. या अडचणी असल्या तरी आपल्याला जाणवतं की जे प्रगत देश आहेत तिथे लोकमत परिपक्व झालेले असते. तिथे राजकीय पक्ष व दबाव गट हे परराष्ट्र धोरणाला प्रभावित करीत असताना दिसतात. लोकशाही देशांमध्ये लोकमताचा प्रभाव सरकारच्या सर्वच धोरणांवर पडत असतो. लोकांच्या इच्छा आणि मते परराष्ट्र धोरणात प्रतिबिंबित होताना दिसून येतात. परराष्ट्र धोरणातील रोजच्या आणि नित्य स्वरूपाच्या मुद्द्यांमध्ये सहसा सर्वसाधारण जनतेला फारसे स्वारस्य नसते. परंतु एखाद्या ज्वलंत अथवा वादग्रस्त प्रश्नावर जनमत प्रभावीपणे व्यक्त होते. असे अनेकदा दिसून आले आहे की जनमताचा कौल सरकारी धोरणाच्या बाजूने किंवा विरोधातही असू शकतो. बहुसंख्य लोकशाही देशातील निवडणुका या परराष्ट्र धोरणाशी संबंधित मुद्द्यावर लढवल्या जात नसल्या तरी काही वादग्रस्त मुद्दे निवडणुकीचे मुद्दे झाल्याचे दिसून येते. दुसऱ्या देशांना आकर्षित करण्यासाठी सुद्धा या निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये त्या विषयाचा समावेश केलेला दिसून येतो. जसं अमेरिकेचे इराक विरोधी युद्ध हा तर जागतिक जनमत ढवळून काढणारा मुद्दा बनला होता. या युद्धाच्या बाजूने आणि विरुद्ध सारख्याच हिरिरीने विविध देशातील जनतेने आपले मत दिले होते. व्हिएतनाम युद्ध हाही अमेरिकेत लोकमत ढवळून काढणारा मुद्दा होता. युद्धातून बाहेर पडण्यासाठी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर जनमत संघटित झाले होते. 1998च्या मे मध्ये भारताने अणुचाचण्या केल्यावर संपूर्ण देशात असेच विचारमंथन झाले. देशाच्या आण्विकीकरणाच्या बाजूने तसेच विरुद्ध मतप्रदर्शन झाले. सर्वंकष अणुचाचणी कराराच्या वेळेस देशभरात जी साधक-बाधक चर्चा झाली त्याचे प्रतिबिंब भारताच्या धोरणात पडलेले दिसते. बहुसंख्य लोकांनी भारताने या करारापासून दूर राहावे अशीच भूमिका मांडली. अखेर भारताने करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. अशा पद्धतीने लोकसंख्या आणि लोकमत यांचा सुद्धा परराष्ट्र धोरण निर्धारक घटकांमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. परराष्ट्र धोरण निर्धारक घटकांमध्ये पुढचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संस्था. आज परराष्ट्र धोरण निर्मितीमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये संयुक्त राष्ट्रसंघासारख्या संस्थांच्या कार्याचा उल्लेख करावा लागतो. आज राज्यांनी परस्परांमध्ये संयुक्त राष्ट्रांमार्फत सहकार्य व मित्रत्वाचे करार केले आहेत. राज्यांनी या संघटनेची बंधनं स्वइच्छेने स्वीकारली आहे. कोणतेही राज्य आंतरराष्ट्रीय कायद्यांची अवहेलना करीत नाही. आज प्रत्येक राष्ट्रास आपले परराष्ट्र धोरण निर्धारित करताना आंतरराष्ट्रीय कायदे व आंतरराष्ट्रीय संघटनांच्या विरुद्ध धोरण ठरवता येत नाही. आज विकास साध्य करायचा असेल तर जागतिक शांतता आणि सहकार्य खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय संस्थांचं नियम पालन करणं गरजेचं वाटतं. त्यामुळे त्यांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे. याशिवाय क्षेत्रीय संघटना आहेत ज्यांच्या माध्यमातून विविध देश आर्थिकतेच्या, व्यापाराच्या, इव्हन सहकार्याच्या या माध्यमातून या उद्दिष्टांसाठी एकत्रित येतात आणि त्या निमित्ताने त्यांना एक व्यासपीठ प्राप्त होतं ज्याच्या आधारावर ते स्वतःचे जे काही विकासाचे मुद्दे आहेत किंवा राष्ट्रहिताचे मुद्दे आहेत ते साध्य करू शकतात. आपण सार्क,
युरोपियन महासंघ असेल, आसियान असेल, ओपेक असेल, नाटो असेल, यासारख्या विविध संघटना बघू शकतो, ज्या विविध उद्दिष्टांसाठी एकत्रित येतात आणि त्या माध्यमातून एकमेकांना सहकार्य करतात, ज्याच्यामुळे आपलं परराष्ट्र धोरण जे आहे ते प्रभावित होताना दिसून येते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो येतो तो येतो जागतिक लोकमत. जागतिक लोकमताचा सुद्धा परराष्ट्र धोरणांवर फार मोठा प्रभाव पडत असतो. जागतिक लोकमत सतत बदलणारे असते. निष्पक्षपातीपणे कोणीही मत देत नाही. त्यामुळे अचूक लोकमत शोधून काढणं कठीण असते. प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रहिताचा विचार करूनच आपले मत प्रगट करीत असते. असे मत अयोग्य देखील असू शकते. अशा स्वरूपांच्या मताचाच जास्त प्रसार जो आहे तो होत असतो व त्यातून जागतिक जनमत जे आहे ते तयार होत असते. उदाहरणार्थ, पाकिस्तानने काश्मीरविषयी सतत चुकीचा प्रचार करून या प्रश्नाबाबत जागतिक लोकमताची दिशाभूल केली व त्यातून भारतविषयी प्रतिकूल असे जागतिक लोकमत तयार झाले. एव्हाना 370 कलम रद्द करताना भलेही भारताने ठणकावून सांगितलं असेल की हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे, तरी सुद्धा जागतिक लोकमत हे आपल्या विरोधात आहे की आपल्याला त्याचा पाठिंबा मिळेल याचा विचार नक्कीच या दृष्टीने झाला असेल. परंतु जागतिक जनमतापुढे बऱ्याचदा शासन करताना झुकावा सुद्धा लागला आहे. प्रेसिडेंट जॉन्सन यांना विश्व जनमताचा मान राखून इसवी सन 1968 मध्ये व्हिएतनामवरील बॉम्ब हल्ले बंद करावे लागले. सोव्हिएत संघाने ऑगस्ट 1968 मध्ये झेकोस्लोवाकियामध्ये सैनिकी हस्तक्षेप केला. याविरुद्ध जागतिक जनमताने या कृत्याचा निषेध केला, परंतु सोव्हिएत संघाने त्याकडे दुर्लक्ष करून जागतिक जनमताची दखल घेतली नाही. त्याचा परिणाम असा झाला की रुमानिया व अल्बानिया सारख्या साम्यवादी राष्ट्रांनी मॉस्कोचे नेतृत्व परिणामतः सोडून पेकिंगचे नेतृत्व स्वीकारले. याशिवाय बघा, चीनचा सध्या तैवान, हाँगकाँग या देशांमध्ये असणारा हस्तक्षेप, एव्हाना भारताच्या सीमांमध्ये असणारा हस्तक्षेप, याच्यावरून सुद्धा एक जागतिक लोकमत जे आहे ते तयार होत आहे. याशिवाय जागतिक पातळीवर म्हणजे अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर सध्या तिथे जे काही वर्ण भेदाविरुद्ध जी काही आंदोलनं झाली त्याचे पडसाद आपण भारतात सुद्धा उमटताना पाहिले. इव्हन जागतिक पातळीवर सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जागतिक ज्या काही घटना घडतात त्या घटनांच्या आधारावर सुद्धा हे लोकमत जे आहे ते प्रभावी होताना दिसते आणि त्याच्या आधारावर सुद्धा आपले परराष्ट्र धोरण जे आहे ते एक प्रकारे प्रभावित होताना दिसून येतात. त्याच्यानंतर इतर निर्धारक घटक सुद्धा परराष्ट्र धोरणांमध्ये आहे, जसं अणुतंत्र विज्ञान आहे. म्हणजे साधारण अणुतंत्र विज्ञानाचा आज प्रभाव इतका आहे की प्रत्येक देश त्या दृष्टीने तत्पर राहतो आहे, तयार राहतो आहे आणि आपल्याकडे अण्वस्त्र असले पाहिजेत या दृष्टीने आपली तेवढी क्षमता असावी अशी अपेक्षा तो करतो आहे. याशिवाय शस्त्रास्त्र स्पर्धा आहे, लष्करी शक्ती कशी वाढवली जावी, लांब पल्ल्याची शस्त्र कशी आपल्या हातात राहतील, एव्हाना या माध्यमातून आपल्या शत्रू राष्ट्रांवर किंवा ज्यांच्याशी आपलं पटत नाही त्यांच्यावर आपण प्रभाव कसा निर्माण करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही उत्तर कोरिया आणि अमेरिकेचं आपण उदाहरण घेऊ शकतो की उत्तर कोरिया भलेही तेवढा विकसित देश नाहीये, पण अण्वस्त्र जे आहे ते त्याच्या हाताशी असल्यामुळे तो अमेरिकेला त्या माध्यमातून नेहमी दबाव निर्माण करताना दिसतो. याच्यानंतर शीतयुद्ध आणि वसाहतवादाचा अंत याच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी परराष्ट्र धोरणाला एक नवीन दिशा मिळालेली आपल्याला दिसून येते. कारण शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये जे काही जगाची 2 गटात विभागणी झाली होती त्यावेळी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये जे आपले राष्ट्रीय हित आहे ते साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून अमेरिकेला साथ द्यायची की रशियाच्या बाजूने जायचं, हा प्रश्न कित्येक नव्याने उदयास आलेल्या देशांसमोर पडलेला होता. म्हणजे वसाहतवादाचा अंत झाला आणि शीतयुद्धाचं संकट समोर उभं राहिलं आणि त्याच्यामुळे स्वतःचं राष्ट्रहित साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून परराष्ट्र धोरण जे आहे ते प्रभावित झालेलं दिसून येतं. त्यानंतर आत्ताच्या स्थितीमध्ये सुद्धा नवीन शीतयुद्ध सारखे प्रश्न असतील किंवा अमेरिका एक महासत्ता आहे, अमेरिकेचं
इतर देशांशी जर पटत नसेल तर त्यावेळी आपण जर अमेरिकेचे मित्र आहोत तर मग आपली भूमिका त्या दृष्टिकोनातून कशी असावी. कौटिल्याने सुद्धा याच्यामध्ये एक जो सिद्धांत एक प्रकारे मांडलेला आहे की मित्र कोणाला म्हणावे आणि शत्रू कोणाला म्हणावे. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा ती गोष्ट त्याने लावून की शेजारील राष्ट्र कसे आपले मित्र असतात आणि शेजारील राष्ट्र जर आपले शत्रू असतील तर त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोण आपला मित्र आहे कोण आपले शत्रू आहे ही एक संकल्पना त्यांनी त्या दृष्टिकोनातून विश्लेषित केलेली आहे आणि याचा सुद्धा नक्कीच आपल्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडताना दिसून येतो. धन्यवाद.